हा जो कोपरा आहे ना इथला कपाटाचा, तर या कोपऱ्याच्या इथं अशी गोण ठेवलेली आहे मी, आणि त्या गोणीच्या आड जाऊन पिल्लं घातलेत मनीने. थांबा फ्लॅश ऑन करते. म्हणून दाखवू की ग मला तुझी पिल्लं. हात लावायची मला भीती वाटते पिल्लांना. मनीला काही जरी केलं तरी ती कधी चावली नाही बरं का, पण पिल्लांना पकडल्यावर कोणत्या पण आईला राग येतो ना. आणि त्यातमध्ये ती पहिल्यांदाच बाळ झालंय तिला. म्हणून पकडू का ग तुझं बाळ? बाळ पकडू? बाळाला पकडू का? सोड ना. ग केवढं क्यूट क्यूट आहे ग. घे बाई तुझं बाळ. अजून चालायला पण येत नाही, हालायला पण येत नाही. 3 आहेत. थांब म्हणून तुला दूध आणत्या. 2 दिवस झालं मॅडमची सेवा इथंच आहे. जागेवर दूध बीध आणून द्यायला लागते. असं आणून दिलं की लगेच प्यायला घेत नाही, नंतर तिच्या वेळेनुसार ती पिते. आणि बघावं तेव्हा तिची पिल्लं ना तिला दूध पित असतात. बघू दे म्हणा, बघू दे म्हणा. बाळ काय करते बघू दे मला. कुशीत घुसून बसलेली असतात, अशी कुशीमध्ये घुसून बसलेली असतात. उठ ना ग म्हणू. जरा पण हालत नाही बाई. बाळ रडते तुझे बाळ रडते. हे का कशी. कधीच माझी मनी अशी एका जागेवर बसत नाही बरं का, पहिल्यांदाच बसली. दूध पी पिलो मनूडा, दूध पी बाबू. अजून असं लाड करताना ऐकलं की शेरू येतो उठून बाहेरनं. तर दिलेलं आहे मनीला दूध प्यायला. आणि आज सगळा दिवस माझा झोपून गेलाय. काय घरातली एवढी तेवढी. अरे देवा, माझ्या सोन्याला बांधलंय मी. मग अशी ना गॅस पाईपवाला आला होता, आणि तरी मी विचार करते, मी मनीला दूध देते, मी मनीशी एवढी लाडात बोलते, तरी माझा बाबू कसं आला नाही पळत घरात. त्याला जाम राग येतो. मी मनीचा लाड केला तर, सशाचा लाड केला तर त्याला अजिबात आवडत नाही. आणि मी विसरली ह्याला बांधलेलं. त्याने ना हल्ली काय धरले माहिती का, काय करतो, कोणी पण बाहेरचा माणूस येऊ दे, चावत नाही. हा सगळ्यांना माहिती हा चावत नाही, पण तो काय करतो, कसा रडून दाखवते, जाम आगाव आहे. पण तो काय करतो माहिती का, त्या गाडीच्या मागं पळतो. मग गाडीच्या मागं पळायला लागला तर नाही का, एखादं माणूस घाबरून कुणाचा बॅलन्स जाईल, कुणा पडल, कुणाला लागल, काय होईल. नाहीतर ह्यानीच मजे धरला, पाय लागला पळताना, दात बीत, तर ते चांगलं नाही वाटत ना. म्हणून मी त्याला बांधलं. तर ती विसरूनच गेली त्याला बांधलेलं. किती वेळ झालं, जवळजवळ 3 वाजता का काहीतरी त्याला बांधलं होतं मी. आणि आता वाजलेत काहीतरी 4:45 वाजलेत आता. तर चला, 4ची वैरण गायांना केली नाही मी अजून. आज टाचच दुखते, भरपूर टाच दुखते माझी. एवढी टाच दुखते ना, गोळ्या खाऊन खाऊन वैताग आला टाचसाठी. तर ती मी बोलली होती तसं मी पेन किलर नाही खात बरं का. डॉक्टरांकडे गेलेली आणि डॉक्टरांकडून गोळ्या आणल्या. पण ते प्रॉब्लेम असा आहे की हे असं आभाळ येते ना, पाऊस येत नाही, पण नुसतं आभाळ येते भरून. ह्याला असं, ह्या आभाळाला आमच्याकडं गाबुळं म्हणतात. तर हे असं आलं ना की ज्या जुन्या जखमा असतात ना, तर त्या जोर करतात. म्हणजे काय आहे, माझा पाय जो दुखतोय ना, ज्याची टाच दुखते ना, ते माझं पहिलं फ्रॅक्चर झालेलं आहे थोडंसं. म्हणजे पाय खणखणीत आहे, तो आता पूर्णपणे बरा झाला आहे, पण ते दुखवलं गेलेलं होतं ना पहिलं, म्हणून मग ते आता दुखतंय आभाळ आलं की. आणि हे कायमस्वरूपी. आताच अशी अवस्था म्हणल्यावर म्हातारपणी काय असणार आहे काय माहिती. तर चला, दुखणं तर चालूच राहणार आहे, बसून नाही जमणार. तोंड सुजले लोळून लोळून, मोबाईल बघून बघून. लोळून झोप तर काही येत नाही, आणि मग मोबाईल बघायचा. मोबाईल बघून डोळे पण लाल झालेत. बघा, मोबाईल बघून बघून डोळे लाल झालेत, डोळे दुखायला पण लागले. म्हणून आता मोबाईल ठेवून देते. रानात काही कडवळ कापायला जायचं नाही, कडवळ कापायचं संपलेलं आहे. इथंच गायांना वैरण करते, आणि काटक्याचा भारा आणायला जायचं आहे रानात. तर भेटूया काटक्याचा भारा आणायला गेल्यावर. स्नोवी स्नोवी काय झालं? शेरूला बघून घाबरून पळून गेला इथं आलेले.
केवढं वरडत गेलं पाखरू. तर मंडळी चाललोय आपण शेतामध्ये काटक्याचा भारा घेऊन यावं म्हणलं. आणि बघा किती छान असा मस्त परिसर झालेला आहे, आजूबाजूने हिरवळ झालेली आहे, सुंदर असा परिसर हिरवागार दिसतोय. आणि पवित्र असा महिना चालू आहे श्रावण. सगळीकडे एकदम आनंदमय वातावरण आहे, पण पावसाची कमी आहे, काय करावं. तर तुम्ही कोणत्या गावातून माझा व्हिडिओ बघताय आणि तुमच्याकडे पाऊस आहे का जरा कमेंटमध्ये नक्की सांगा मला. पाऊसच नाही आमच्याकडं. कधीतरी भुरभुर येते दिवसातून एकदा 5 मिनिटासाठी, त्याच्याने दगडसुद्धा ओला होत नाही. ही मिरचीला फुलं आलेत हे बघ. आधीची लावलेली मिरची घरची उगवलेली रोपं, त्याला ह्याला पण औषध आणून फवारावं लागेल मिरचीला. हे बोकडले व्हायला लागले ते. मका लय भारी साधली हिकडची. ह्या मकाला म्हणजे काय केलंच नाही तरी पण इतकी भारी आली मका हिकडची. कुठला? गोसावळ्याचा. ह्यांच्या इथनं उडून आलेली त्या झाडाची गोसावळी, त्याचा वेल इथं आलाय. तर मध्ये आधी येणं होतंय बरं का शेतामध्ये, पण जास्त येणं कमी झालं, कारण शेतातली कामं झाली होती माझी. कामं तसं करायचं म्हणल्यावर येऊन रोज असतात कामं बरं का. खडकोपऱ्याचं गवत कापायचं, ठोमठोम गवताचा उचलायचा, मिरची खुरपून काढायची, लावलेली मागणं सारा. पण ती टाच दुखती करून अशी घरी बसली किती दिवस झालं मी. आणि एखादा फेरफटका शेतात मारत होती. तर शेतात आलं की शेतकाम सांगतं बरं का. रोज आल्याशिवाय शेतातलं बी काय काम आले ते कळत नाही. आणि बघा ना, घरी बसून बसून एक लॉस आहे अजून. बायकांनी माझ्या सगळ्या तुराट्या गोळा करून नेल्या उचलून. म्हणजे मी गोळा करून बांधावर आयत्या ठेवलेलं सरपणाचं भारं उचलून नेल्यात बायकांनी. काय सांगावं आता या बायकांना. मला कुणाची शेतं माहीत नाहीत, मी कुणाच्या शेतांमध्ये जात नाही सरपणाला. आणि मी सांगितलं होतं की मला लागायच्यात बरं का ह्या काटक्या. आपल्याला पाणी तापवायला का होईना, इथं काही शहर नाही ना, आणि उगं गॅस जाळत बसायचं. इथं एवढ्या काटक्या कुटक्या पडलेल्या असतात, येता चालत एक भारा आणला तर 2 दिवस कसा पण जातो. आणि माझ्याकडं खूप सरपण आहे बरं का, मी खाली गोळा करून ठेवलेलं, पण ते अजून वाळलेलं नाही चांगलं. लिंबाचं उन्हाळ्यात लिंबाची झाडं काढलेली होती आम्ही, मध्ये रानात होती ती. आणि मग मी म्हटलं तोपर्यंत पाणी तापवायला आपलं चुलीवर ह्या काटक्या होऊन जातील. पावसाळ्यात कसं तुरीच्या काटक्या पटकन पेट घेतात, म्हणून मग ठेवल्या होत्या या काटक्या जमा करून. तर बायकांनी सगळ्या माझ्या काटक्या नेल्या उचलून. आणि हे बघा इकडच्या कोपऱ्याला आहे ना, ह्या झाडांच्यामुळं सगळं हे करून ठेवले. कोक्यांनी मका खाल्लेली सगळी, रानच मोकळं केलं आहे इथलं. आणि कडवर ही काय अशी झाडं झुडपं होती मध्ये मोठी, तीच झाडं काढली होती. पण इकडची बांधावरची होती, म्हणलं राहतील एका कडेला झाडं. शेतात कधी काम ही करायला आलं तर लागतात बांधावरची झाडं. पण त्या बांधावरच्या झाडांनी सुद्धा आहे ना, कोक्यांनी सगळं इथलं रानातलं पटांगर करून ठेवलं. सगळी मका इथली उकरून खाल्ली पक्ष्यांनी. आणि आता ती झाडं काढायची रहित झाली होती आमची, पण यावर्षी काढायला लागणार आहेत. असं नुकसान होणार असेल तर काय फायदा. फळझाडं असतील तर त्याचा उपयोग तरी होतं. ही कडुलिंबाची झाड आहेत, ही पण औषधी असतात, पण नुकसान होणार असेल तर काय फायदा एवढी झाडं ठेवलेलं शेतात. आणि सगळ्या माझ्या काटक्या पण उचलून नेल्या बायकांनी. मला खरंच राग येतो. इतक्या लांब मला येणं होत नाही रोजची रोज, पण मग नाही येत म्हणून हे बघा हे असं काय करणार. गाव ठिकाणी हे सगळं चालतंच बरं का. मी कधी कोणाच्या शेतात जात नाही काटक्या आणायला. मला हा विचार येतो, पहिलं बाई 2 शब्द लोकांचे ऐकून घेण्यापेक्षा आपण आपल्या रानात गोळा करून ठेवलेल्या त्या बऱ्या. मी यावर्षी खूप काटक्या गोळा करून ठेवल्या होत्या तुरीच्या. आणि झाला आता हा शेवटचा भारा. अजून एक कोपऱ्यात आहे बरं का तिकडच्या, पण तो एकच भारा होईल आता. आणि इकडच्या तर संपल्याच म्हणायचं, आता काय राहिलंच नाही. तर मंडळी काटक्या काढत होती, भरा काटक्या वडती उशिरा आली म्हणून. आणि हे बघा इथं तुम्हाला दाखवते काय सापाची कातून दिसली का, कुजलेली ती. आता तिची काय भीती नाही आता, पण ए बाई घाबरली नाही ती कुजलेली आता. तिची काय आता सापाच्या कातणीचं काय भ्याले, पण अशी एवढी प्रमाणात जाड आहे, म्हणजे एवढं मोठं जनावर आहे. आता ती लांब किती असेल ती काय अंदाज नाही सांगता येणार, कारण ती कुजलेली आणि लांब नाही, नुसते तुकडे दिसत आहेत तिचे.
तर असं होऊ शकतं बरं का, शेतातलं सरपण काढता नाही ना, अडचणीमध्ये चगदाळाचं इचुकाटा बसलेला असून तिथं सरूड पण आहे, लय मोठा सरूड आहे. काटके वाढतानीच गेलाय पलीकडं. तुला दिसलं नाही अजून? बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी. बघा रंग बदलू गिरगिट, मातीसारखा रंग केलाय त्यांनी. आणि हे लाकूड आहे आमच्या रानात पडलेलं. तर हे आमच्या शेताचं सेंटर आहे. इथं सेंटर म्हणजे सेंटरच म्हणतात का त्याला. हे शेवटचं टोक ते बघा, तिकडं विहीर आहे, तिकडं लांब. ही जवळचा खांब दिसतोय इथला, आणि त्याच्या लांब खाली ते बघा तिथं विहीर आहे. मला ह्याच्यात झूम करता येणं झाले. इथं एक लिंब दिसतोय बघा मध्ये, ती ह्या शेतातला आहे, आणि त्याच्या खाली तिकडं विहीर आहे. आणि ह्या मकाच्या शेताच्या खालीच आहे ना, तिकडं हे झालेलं आहे, मिरच्या लावलेल्या आहेत मी. तर काटक्या काढलेल्या आहेत एवढ्या, आता नाही काढत, थोडंसं काढा वाटतंय अजून बी. पण हे बघा, ही तुम्हाला दाखवायचं राहिलं. इथं ह्या शेतात आहे ना, जी मी नेहमी म्हणायची मका उगवली नाही, एका पिशवीची मका उगवली नाही, हे बघा इथं अख्ख्या तुकड्यात उगवली मका आणि एवढ्या कोपऱ्यात उगवली नाही. तर ही रान मोकळंच राहिले. पाऊस जोराचा येई नाही. जरा मोठा पाऊस आला का नाही तर त्याच्यात काहीतरी करू, पण ते पाऊस येई नाही ना. यंदा काय दुष्काळ पडलाय का काय काय म्हणायलाच येई नाही. गेल्या वर्षी केवढा पाऊस आला होता, आणि यंदा पाऊसच नाही. तर इकडचं ही लोकांचं ऊस आहे, आणि इकडं माझं शेत आहे हे. तर मग काय इकडं इथं सगळी कोक्यांनी खाऊन, ही काय ही झाडं माझ्या शेतातलीत. ही ह्या झाडांवर बसून बसून असा घोडा लावलाय कोक्यांनी मकला. तो डीपी पण माझ्याच रानात आहे, आणि ही झाडं पण माझ्याच म्हणजे बांधायला आहेत रानात माझ्या. तर इथं सगळं इथं घोडा लावलाय कोक्यांनी. एक पिशवी कशी शेती करावी काय करावं. तर चला मंडळी, आज मी म्हणलं होतं की लाईव्हला यावं आणि चुलीवरचं जेवण बनवावं लाईव्ह घेत. पण ते काटक्याला येता येतं थोडा उशीरच झाला, आणि सोबतच कोणतरी बघत होती, मग भेटली नात आमची, मग तिला म्हणलं चल जाऊया. तर आज काही लाईव्हला यायला जमलं नाही, पण उद्याच्याला आपण लाईव्हला येऊ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता जाते घरी. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.